नमस्कार. आपण या व्हिडिओमध्ये कर्मचाऱ्याचं GIS बिल कसं काढायचं ते बघणार आहोत. तर सर्वप्रथम Googleमध्ये सेवार्थ टाईप करून एक सेवार्थची साईट ओपन करायची. सेवार्थची साईट ओपन झाल्यानंतर बिल पोर्टलमध्ये लॉग इन मध्ये आपला DDO कोड आहे तो टाकायचा. आणि आपल्याला असिस्टंटचं अकाउंट ओपन करायचं असल्यामुळे असिस्टंटचा पासवर्ड यामध्ये एंटर करायचा आहे. आणि एक पोर्टल ओपन होईल, ते असिस्टंटचं पोर्टल राहील. त्यामध्ये आपल्याला GIS चं बिल बनवायचं असल्यामुळे क्लेम एंट्रीमध्ये GIS ला क्लिक करायचं. GIS ला क्लिक केल्यानंतर एक आपल्याजवळ एक ब्लॉक ओपन होईल. त्याच्यामध्ये कर्मचाऱ्याचा सेवार्थ ID टाकायचा. SL 5801 आणि कर्मचाऱ्याचे नाव याच्यामध्ये एंटर करायचे आहे. त्यांचं जे पद आहे, जे डेजिग्नेशन, ते पण आपल्याला टाकायचं आहे. ओके. आणि जेव्हा सेवेत सर्वप्रथम ते जॉईन झाले, ती डेट आपल्याला इथे एंटर करायची आहे ना. डेट आहे त्यांची 25/3/1985. त्याच्यानंतर जॉईनिंग ग्रुप कोणत्या क्लासमध्ये ते लागले ते पण विचारत आहे. ते 3 क्लासमध्ये असल्यामुळे आपण 3 लिहू. त्याच्यानंतर रिटायर्ड, एक मिनिट, रिटायर्ड. ओके, हा आपल्याला एक मेसेज येईल, त्याला ओके करायचं आहे. आणि रिटायर्ड डेट लिहायची, ज्या तारखेला ते रिटायर्ड झाले ती तारीख लिहायची आहे आपल्याला, 2016. ओके. नंतर रिटायर्ड ज्या ग्रुपमध्ये झाले तो ग्रुप लिहायचा आहे. करंट ग्रुप सेकंड. ठीक आहे. आणि पे कमिशन आपलं राहील 6. ओके. हे कशाचं आहे, डेट झाली असेल तर आपण हे क्लेम फोर्स इन्शुरन्स करू शकतो, पण कर्मचारी असल्यामुळे आपण लिहायची गरज नाही. त्याच्यानंतर आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल. त्याच्यामध्ये नंतर त्यांचा सदस्यत्वाचा दिनांक आपल्याला एंटर करायचा आहे. त्यांचा आहे 1. इथून पण आपण एंटर करू शकतो. सदस्यत्वाचा दिनांक आहे त्यांचा 1 मे 1985. आणि मेंबर ग्रुप सेकंड 3 मध्येच होते, तर आपण 3 आणि याला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर परत त्याचा सदस्यत्वाचा दिनांक एंटर करायचा आहे. तो आहे 2002 जानेवारी 1 जानेवारी 2002. याच्यामध्ये त्यांचा मेंबरशिप बदलली असल्यामुळे सेकंड ग्रुप आणि याला पण एंटर करायचा आहे. त्यांचे एंट्री आता झालेलं आहे. परत आपण कॅल्क्युलेट करू. त्यांचं कॅल्क्युलेट झाल्यानंतर त्यांची GIS ची अमाऊंट येईल 1,05,244 आलेली आहे. नंतर आपण याला सेव्ह करू शकतो. आता सेव्ह झालेलं आहे. सेव्ह झाल्यानंतर आपण याला लॉग आउट करायचं आहे. लॉग आउट केल्यानंतर परत लॉग इन करून आपल्याला DDO अकाउंट यामध्ये ओपन करायचं आहे. DDO अकाउंट ओपन करण्यासाठी आपण DDO कोड सारखाच असतो, फक्त असिस्टंट आणि
असिस्टंट आणि कॅपलॉग बघायचा आपल्याला. आपलं जे असिस्टंट आणि डीडीओचा हा फक्त पासवर्ड वेगळा असतो, युजर नेम आपल्याला सारखाच असतो. तर इथे आपल्याला डीडीओचा अकाउंट ओपन करायचा असल्यामुळे डीडीओचा पासवर्ड टाकूया. थांबा ना एक मिनिट. तर एंटर केल्यानंतर इथे क्लेम एंट्री अप्रूव्ह बिल अशा प्रकारे ऑप्शन ओपन होईल. त्याच्यानंतर आपण असिस्टंटला क्लेम केल्यामुळे या डीडीओ अकाउंटला क्लेम आपल्याला अप्रूव्ह क्लेम करायचे आहे. त्यामध्ये GIS क्लेम होती, त्याला आपल्याला अशा प्रकारे एक दिसेल, अमाऊंट पण दिसेल, हे आपल्याला बघायचं आहे. या क्लेम नंबरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक कर्मचाऱ्याची पूर्ण माहिती येईल. त्यामध्ये आपल्याला एकूण रक्कम पण येईल आणि याला फक्त आपल्याला इथे अप्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, अप्रूव्ह केला त्यानंतर अप्रूव्ड बिल. ठीक आहे, ओके केल्यानंतर परत त्याला लॉग आउट करायचं आहे. आता क्लेम एंट्री अप्रूव्ड झालेली आहे, आपल्याला परत असिस्टंटला जायचं आहे आणि असिस्टंटचा आपल्याला इथे पासवर्ड टाकायचा आहे. नंतर असिस्टंटचं ओपन झाल्यानंतर इथे आपल्याला एंट्री नंतर क्लेम आपली अप्रूव्ड झालेली, त्यानंतर आपल्याला इथे बिल प्रिपरेशन मध्ये जायचं आहे. MTR आणि त्यामध्ये GIS मध्ये सिलेक्ट केल्यानंतर GIS शो डिटेलला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, ओपन केल्यानंतर यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई ग्रुप इन्शुरन्स फंड याला आपण क्लिक करू. यामध्ये आपल्याला एक नाव दिसेल, त्यामध्ये आहे भागवत कुमार लोहार, जे आपण एंट्री केली होती आणि डीडीओला जे क्लेम अप्रूव्ड झाली तीच माहिती हे आहे. परत आपल्याला हे आता इथे बिल प्रिपरेशन मध्ये जाऊन आपण हे परत एकदा भरायची आहे. इथे आपण क्लिक करू, अमाऊंट आलेली आहे ते काय ना, अमाऊंट व्यवस्थित आहे. त्यानंतर इथे आपण बिल डिटेल्स मध्ये जायचं. इथे रिमार्कला आपण ब्लँक सोडलं तर चालते. बिल रजिस्टर भरणे मात्र आपल्याला महत्वाचं आहे, कारण हे इथे जर तुम्ही बघसाल तर बिल रजिस्टर नंबर यामध्ये स्टारचा मार्क आहे आणि जिथे स्टार असेल ते भरणं महत्वाचं असते. कोणता आहे? ठीक आहे, आपल्याला इथं बिल एंट्री करायचं आहे. आमचा बिल रजिस्टर नंबर टाकायचा आहे. बिल रजिस्टर नंबर 75 इथे टाकायचा. डेट महिना करंट मंथ ते ऑटोमॅटिकली येईल. तेच आपल्याला बिल रजिस्टर टाकणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पेई डिटेल्स. ओ माय गॉड, याच्यामध्ये आपल्याला पेई डिटेल्स भरलेली नाही आहे. हे आम्ही इलेक्ट्रिक बिल साठी भरलेली आहे. रजिस्टर पेई मध्ये पण आहे. एक मिनिट, आपल्याला इथे आपल्याला रजिस्टर पेई, कारण यांचं जे बिल आहे पास झाल्यानंतर डीडीओ ला येणार आहे, म्हणून आपण इथं रजिस्टर पेईला जर केलं तर इथं डीडीओ म्हणून येईल. आणि नेट अमाऊंट आपल्याला जे आहे इथे दाखवत नाही आहे. क्लेम केलेली आहे. नेक्स्ट बिल प्रिपरेशन मध्ये पण आहे. इथे 105 व्यवस्थित आहे. इथं रजिस्टर नाही, इथे नाही येत आहे.
त्यामुळे आपल्याला आता एक ऑप्शन आहे आपल्याला रजिस्टर पे इथे. ठीक आहे, आपण हे ट्रान्सफर टू डीडीओ केला आणि इथं अमाऊंट होत नाही. याचा प्रॉब्लेम असा आहे की GS ची जी रक्कम आहे हे डायरेक्ट कर्मचाऱ्यांच्या नावी चेक नुसार PO देते आणि हे नेम ऑफ पे याच्यामध्ये त्या कर्मचाऱ्याचं नाव यायला पाहिजे. हे जर आपल्याला करायचं असेल तर आपण या मास्टर डाटामध्ये जाऊन पेईला एंटर करून आपण त्या कर्मचाऱ्याचं नाव इथं आपल्याला भरता येते. त्यांचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे लोहार. त्यांची इथे बँक टाकायची आहे इंडियन बँक. ओके. आणि इथं त्याच्यानंतर त्या इंडियन बँकच्या इथे शाखा पण इथे दिसणार. खारदांडा ही यांची ब्रांच आहे. नंतर इथं अकाउंट नंबर टाकायचा आहे, कर्मचाऱ्यांचा अकाउंट नंबर इथे टाकायचा आहे. इथे आपल्या त्या कर्मचाऱ्याचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. अकाउंट नंबर आणि पॅन कार्ड करेक्ट टाकायचं आपल्याला. 603249 आणि इथे आपल्याला त्यांचा पॅन कार्ड पण टाकावं लागेल. PTPL 5271 आणि इथे आपल्याला सेव्ह करायचं आहे. Form has been already been approved or no taken was supplied. Please try again. Go to back. Please try again. ठीक आहे, कर्मचाऱ्यांचं नाव मास्टर डाटा मध्ये पे मध्ये एंटर झालेलं आहे. इथे आपण चेक पण करू शकता. हे बघा, हे नाव आलेलं आहे त्यांचं. आपण नाव आल्यानंतर परत आता बिल प्रिपरेशनला जाऊ आपण आणि परत आपण जी प्रोसेस केली होती ती परत प्रोसेस करू. GIS व्ह्यू डिटेल्स, त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई ग्रुप इन्शुरन्स स्कीम मध्ये याला क्लिक करायचं. आता यांचं नाव इथे आपल्याला यायला पाहिजे. 75 तर पे डिटेल्स इथे यांचं नाव आपल्याला दिसायला पाहिजे आणि आलेलं आहे त्यांचं नाव भागवत सोमा लोहार. त्याला क्लिक करायचं. त्यानंतर इथे त्यांचा पॅन नंबर आपण टाकूया परत. नाही, पॅन कार्ड वगैरे हे एंटर नाही होत आहे. ठीक आहे, आपण याला ब्लँक पण सोडलं चालेल. इथे आपल्याला अमाऊंट टाकायची आहे 105,244 आणि इथे ऍड करायचं. नाही ते काय, परत एक मिनिट. 105,244 ते ऍड करू. ऍड झालेलं आहे. ऍड झाल्यानंतर त्याला आपण सबमिट करू. ठीक आहे, याला सबमिट करूया. सबमिट केल्यानंतर एक मिनिट आपल्याला जनरेट ट्रान्झॅक्शन नंबर लागेल, त्याला ओके करायचं आणि एक प्रिंट पण आपल्याला हे येईल. हे ब्लँक प्रिंट, हे पण एक प्रिंट आहे. आपल्याला एक बिल हे अप्रूव्ह पण करावं लागेल कारण हे आपण बिल प्रिपरेशन केलं आहे फक्त. परत याला लॉग आउट करून लॉग इन 7101000016 आणि लॉग इन करूया. आपण आता डीडीओ अकाउंटला आलो आणि हे बघा इथे बिल दाखवत आहे ट्रान्झॅक्शन नंबर GIS बिल. याला आपण एंटर करायचं.
भागवत सोमा लोहार माहिती व्यवस्थित दाखवत आहे. बिल डिटेल्स 75 पी भागवत सोमा लोहार भांडा सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित आहे. ठीक आहे. नाही आपण अप्रूव्ह व्यवस्थित. ठीक आहे. मला आपण सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर आपल्याला जनरेट ऑथराइज नंबर दाखवेल, याला आपण ओके करायचं. स्टेटस रिपोर्ट आपल्याला नल दाखवत आहे. ट्रान्झॅक्शन नंबर आपल्याला परत बिल रिपोर्ट मध्ये जाऊन तिथे आपल्याला दिसली नसल्यामुळे आपण इथून पण त्यांची पीडीएस पुन्हा आपण तिथून काढू शकतो. ठीक आहे. ही बीडीएस आपण काढून याच्या किती 2 प्रती ना, याच्या 2 प्रती आपल्याला ट्रेझरी ऑफिसला द्यायच्या आहे. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.